नमस्कार, तुम्हा सर्वांना हिंदू नववर्षाच्या व गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण एका धार्मिक स्थळाला भेट देणार आहे. निमित्त आहे गुढीपाडवा. बुलढाणा जिल्ह्यातील अनेक धार्मिक स्थळापैकी एक असे नांदुरा तालुक्यातील निंबोळा येथील निंबा देवी शक्तीपीठ. विदर्भातील त्रिवेणी संगमावर वसलेले हे पवित्र तीर्थक्षेत्र भक्तांच्या श्रद्धेचा आणि आध्यात्मिक ऊर्जेचा जिवंत अनुभव देणारे स्थान. निसर्गाच्या कुशीत वसलेले आणि प्रत्येक भाविकांच्या मनात शांतता, समाधान आणि भक्तिभाव जागृत करणारे असे स्थळ. या पवित्र भूमीला पौराणिक महत्त्व सुद्धा आहे. असे मानले जाते की प्रभू श्रीरामचंद्रांनी या काळामध्ये आपल्या पवित्र चरणांनी स्पर्श करून ही भूमी पावन केली होती. दंडकारण्याचा भाग असल्यामुळे हे क्षेत्र ऋषी आणि मुनीच्या तपश्चर्येचे साक्षीदार राहिलेले आहे. या शक्तिपीठाची सर्वात मोठी ओळख म्हणजे येथे असलेला त्रिवेणी संगम. विश्वगंगा, कमळजा आणि सरस्वती या 3 पवित्र नद्यांचा संगम येथे एकत्र येतो. या संगमावर असलेल्या जलाला विशेष आध्यात्मिक महत्त्व आहे. या जलाचा उपयोग आपल्या जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी भाविक भक्त करतात आणि त्यांच्या अडचणी दूर होतात अशी श्रद्धा भाविकांची या ठिकाणी दिसून येते. निंबादेवीचे हे मंदिर 3 देवीच्या त्रिगुणात्मक रूपाचे प्रतीक आहे. महासरस्वती, महालक्ष्मी आणि महाकाली या तिन्ही शक्तीचे एकत्रित दर्शन भक्तांना येथे लाभते. या स्थळाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे 3 देवी, 3 कुंड आणि 3 नद्या. मंदिराचा इतिहासही तितका समृद्ध आहे. इथले मंदिर यादवकालीन हेमाडपंथी शैलीत बांधले होते. आज त्याचा जीर्णोद्धार झालेला आहे. आजही या मंदिरामध्ये प्राचीनतेचा, आध्यात्मिकतेचा अनुभवता येतो. निंबादेवी संस्थान येथे वर्षभर विविध कार्यक्रम, उत्सव साजरे केले जातात. परंतु त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा आणि आकर्षक उत्सव म्हणजे गुढीपाडवा आणि त्यानिमित्त आयोजित होणारी यात्रा महोत्सव. नववर्षाच्या स्वागताचा हा सण निंबादेवीच्या साक्षीने अत्यंत उत्साह आणि भक्तिभावाने साजरा केला जातो. 3 दिवस किंवा त्या चालणारा हा यात्रा महोत्सव हजारो भाविक भक्त यामध्ये सहभागी होतात. मातीच्या मडक्यासाठी ही यात्रा विशेष प्रसिद्ध आहे आणि भाविक आपले नवस फेडतात आणि देवीचे आशीर्वाद घेतात. नवरात्र उत्सवामध्ये सुद्धा येथे फार मोठा उत्सव साजरा होतो. 9 दिवस देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते. अष्टमीच्या दिवशी शतचंडी व नवचंडी यज्ञाचे आयोजन या ठिकाणी करण्यात येते. या उत्सवामुळे केवळ धार्मिक वातावरण निर्माण होत नाही तर समाजातील एकता आणि सांस्कृतिक परंपरा देखील जपली जाते. या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथे पंचधातूचा कळस आहे. सोने, चांदी, तांबे, पितळ, लोखंड यांचा समावेश असलेला हा कळस स्त्री शक्तीचे, देवीच्या सामर्थ्याचे प्रतीक मानला जातो. मंदिर परिसरात एक प्राचीन भुयारी आहे जेथे पूर्वी ऋषीमुनी ध्यानधारणा करत असतील असा अंदाज आहे. निंबादेवी संस्थान केवळ धार्मिक कार्यापुरते मर्यादित नाही तर सामाजिक कार्यातही अग्रेसर आहे. भक्त निवास, शिक्षण, आरोग्य शिबिरे, व्यसनमुक्ती अभियान, सामूहिक विवाह अशा अनेक उपक्रमाद्वारे संस्थान समाजसेवेचे कार्य सुद्धा करीत आहे. आज या तीर्थक्षेत्राचा झपाट्याने विकास होत आहे. आधुनिक सुविधा आणि पारंपरिक श्रद्धा याचा सुंदर संगम इथे पाहायला मिळतो. निंबादेवी संस्थान श्रद्धा, निसर्ग आणि अध्यात्म याचा अद्भुत संगम आहे. येथे येणारा प्रत्येक भाविक आपल्या मनातील चिंता विसरून जातो, नव्या ऊर्जेने भरून जातो. असे म्हणतात, जिथे श्रद्धा आहे तिथे शक्ती आहे आणि जिथे शक्ती आहे तिथेच आहे निंबादेवीचे अस्तित्व. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास नक्की लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.